चिंचवड महापालिका यांच्या वतीनं निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली। त्यामुळे आज शहरातील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या कामामुळे बुधवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबानं आणि अनियमित सुरू होण्याची शक्यता आहे। शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ही नियोजित दुरुस्ती करण्यात येत असल्याचं महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं स्पष्ट केलंय। सेक्टर 23 तसंच विविध क्षेत्रीय स्तरावर स्थापत्य आणि विद्युत दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत। त्यामुळे निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणी पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे। नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून तो काटकसरीने वापरावा तसंच महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात धरून एका अज्ञात व्यक्तीने तरुणीचा वारंवार पाठलाग करत तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी 30 वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिल्यानंतर अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जानेवारी ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत हा सगळा प्रकार घडलाय। आरोपीने पीडितेचा सतत पाठलाग करून तिला मानसिक त्रास दिलाय। इतकंच नव्हे तर तिच्या घरात शिरून मारहाण करत तू माझी झाली नाहीस तर तुला कुणाचीच होऊ देणार नाही अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद जाधव करत आहेत। आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला। वसमत तालुक्यात मागील काही दिवसांपासून भूगर्भातून येणारे आवाज आणि जमिनीला बसणारे धक्के सुरूच आहेत। सोमवारी रात्री पुन्हा एकदा जोरदार हादरा जाणवला। विशेष म्हणजे एका महिन्यात चौथ्यांदा अशी घटना घडल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। मात्र अधिकृतरित्या भूकंपाची नोंद झालेली नाही। सोमवारी रात्री सुमारे 11:35 सुमारास अचानक मोठा आवाज झाला आणि जमीन हादरली। या धक्क्याचा सर्वाधिक प्रभाव पांगरा, शिंदे, वापटी, कुपटी, शिरळी आणि खांबाळा या गावांमध्ये जाणवलाय। गाढ झोपेत असलेल्या नागरिकांना धक्क्यामुळे जाग आली। भीतीपोटी अनेक ग्रामस्थांनी तात्काळ घराबाहेर पडत मोकळ्या जागेकडे धाव घेतली। काहींनी संपूर्ण रात्र उघड्यावर काढली। वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली। या घटनेमागील कारण शोधण्याची मागणी होते। सुनेत्रा पवार यांना आयकर अपील न्यायाधिकरणाकडून मोठा दिलासा मिळालाय। आयकर कायद्याच्या कलम 153C अंतर्गत अजित पवार यांच्या संदर्भात सुरू करण्यात आलेली कार्यवाही रद्द करण्यात आली। अघोषित उत्पन्न म्हणून जोडलेली 32,14,00,000 रुपयांची रक्कमही बाद करण्यात आली। या प्रकरणात आयकर विभागानं छाप्यात जप्त केलेल्या ट्रायटन ग्रुपच्या डायऱ्या आणि नोंदींमध्ये डीडी या नावानं सुमारे 32 कोटी रुपयांचे व्यवहार नोंदवले असल्याचा दावा केला होता। या आधारे डीडी म्हणजे अजित पवार असल्याचा तर्क लावत कारवाई करण्यात आली होती। मात्र सुनावणी दरम्यान डीडी ही नोंद अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याचे ठोस पुरावे सादर करण्यात आयकर विभागाला अपयश आले। परिणामी ITAT खंडपीठानं पुराव्याअभावी ही कारवाई रद्द करत दिलासा दिलाय। राज्याच्या राजकीय वर्तुळात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं घडामोडी पाहायला मिळतायत। उद्धव ठाकरे, बच्चू कडू यांच्या उमेदवारीची मोठी चर्चा होत असून उमेदवारी अर्जाला 2च दिवस शिल्लक असताना त्याबाबत अद्याप अनिश्चितता दिसून येते। दुसरीकडे मज्जाजोगमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी पोटनिवडणूक होते। यासाठी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि त्यांच्या समोर स्वरूपानंद देशमुख यांच्यात ही लढत होते। या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।